हे बघा, हे बघा, ही संख्या आहे ना, ही संख्या जशाची तशी उतरतो, आपल्याला हे बरोबर उत्तर काढायचं. ओके. म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह सोडलं तर माझं उत्तर हेच येणार आहे. ओके. दशांश चिन्ह जर नसलं असतं हे आणि याचं काय असणार आहे, तेच उत्तर येणार आहे सारखं. मग म्हणून मी काय केलं, हे पूर्ण हे जशा तसं इथं उतरतो. ओके. इथं उतरून टाकतो. बरोबर 2364. ओके. ठीक आहे. मग याला मी मांडणी करून घेतो. 4137 भागिले काय करतो मी, 1.75 करतो. ओके. आणि बरोबर काय करणार, 2364 करणार. ओके. आता हे इजिकल टूच्या साईडला आहे. इकडं गुणलं म्हणजे इकडे गुणावं लागणार आहे. इकडं भागलं म्हणजे इकडं पण भागावं लागणार आहे. एवढं सगळ्यांना समजायला पाहिजे. ओके. इजिकल टूच्या साईडला इकडं तुम्हाला काय केलं, इथं 10ने गुणल्या, इथं 10ने गुणल्या तर इकडे 10ने गुणावं लागेल. इथं 10ने भागलं तर इथे 10ने भागावं लागेल. ओके. एवढं समजून घ्या. आता इकडे बघा, मला काय करायचं, इथं 41.37 आहे. मग इथं 41.37 आहे का, नाही. मग आता मी काय करतो, याला 41.37 करायचं. ओके. इथं 37 करायचं. मग आता मला हे 37, आता ह्याला काय करायचं, मला पॉईंट आणायचं. इथं पॉईंट आणायचं. तर मला 100 न भागल्यानंतर पॉईंट येईल का नाही, येईल का नाही. 100ने भागल्यानंतर मला पॉईंट येईल का नाही. मग मला याचा पॉईंट घालायचा असेल तर मी कसं करतो, 41.37 लिहितो, दशांश चिन्हानंतर दोन घर आहेत म्हणून काय करतो, खाली 2 शून्य वाढवतो. मग मला इथं पॉईंट आणायचं आहे इथं, तर मला काय, 100ने भागावं लागेल का नाही, सांगा सगळ्यांनी, इथपर्यंत समजलं का नाही. 100 भागावं लागेल. इथं मला पॉईंट आणायचं आहे, तर 100 भागल्यानंतरच पॉईंट येईल का नाही. चला बोला, हो बोला की रे, सर. 100ने भागल्यानंतरच पॉईंट येईल का नाही. ओके. पॉईंट येतो. मग मी काय करतो, आता ह्याला मी 100 न भागतो, म्हणजे आता काय 41, सॉरी इथे काय 4337 भागिले 100 लिहितो इथं. मी काहीच करणार दुसरं, बघा मी थोडस तुम्हाला दाखवतो, समजून दाखवतो छानपैकी हा. म्हणजे एक्झामला येतं बरं काय क्वेश्चन हमखास. थांबा इकडे बघा, मला इरेजर सापडत नाही रे चांगलं. ओके, हा घडलं. ठीक आहे. चल. ओके. भागिले 100 केलं. ठीक आहे. भागिले 100 इकडे केलं तर हे काय करणार, जसं तसं लिहिणार 1.75. बरोबर. बरोबर. मग हे जे आहे ना, मग याला 100ने भागलं म्हणजे यालाही 100ने भागावं लागते, दोन्ही साईडला भागावं लागणार आहे ना, याला 100ने भागलो. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. चला, इथपर्यंत समजलं. समजलं का रे. म्हणजे मी इकडे 100ने भागलो म्हणजे इकडे 100ने मला भागावं लागणार आहे. म्हणजे हे 100 हे 100 कटलं, जशाच तसं राहिलं. कळालं का तुम्हाला, कळालं का रे. चला. आता बघा, मग आता ह्या इथं काय, इथं इथं 70, इथं 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 पॉईंट आहे ना, असं. ओके. ओके. पॉईंट कुठं आहे, इथं 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 आहे पॉईंट. मग इथं पॉईंट आणायचा मला इथं. मग आता इथं पॉईंट आणण्यासाठी मला काय करावं लागेल, याला याला काय करावं लागेल, इथं पॉईंट आणण्यासाठी इथं काय करावं लागेल मला, याला 100ने 10ने गुणावं लागेल. मग बघा 4137. मग ह्याचं काय दशांश चिन्ह मी घालवणार आहे, इथं दशांश नाही. मग आता एक दोन घर आहे तर इथं एक दोन घर सोडून दशांश चिन्ह इथं देतो, म्हणजे इथं दिला मी. ठीक आहे. इथं दिला. भागिले 1.75. मग इथं बरोबर सॉरी 2364. 2364 भागिले 100. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. हे काय केलंय, ह्या 100ला मी काय केलंय, इथं पॉईंट दिले. ओके. आणि हा 100 जसा तसा ठेवलाय, नंतर करू त्याला. ओके. समजलं का इथपर्यंत, बोला. इथपर्यंत समजलं. हो सर. बोला की रे. ओके. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता मला काय करायचं आहे बाबा, इथं मला काय करायचं आहे, हे बघा इथं, आता याला 17.5 करायचं आहे. 41.37 केलं मी, 41.37 केलं, तर इथं 17.5 करायचं, इथं 17.5 करायला. मग आता मला सांगा, 1.75 ला मला 17.5 करायचे, तर मला गुणिले 10 करावं लागेल का नाही. गुणिले 10 करा. तर 10 केल्यानंतर आपण दशांश चिन्ह विसरतो, म्हणजे काय करतो, 17,050 झालं, बरोबर. सॉरी 1750 होईल. मग एक घर सोडून दशांश चिन्ह, सॉरी सॉरी आपण काय करूया,
याचा गुणाकार करूया. गुणिले 10 केल्यावर आपल्याला 17 पॉईंट येईल ना. मग इथे किती येईल, सॉरी इथे किती येईल, 1750 येईल. 1750 आल्यानंतर दशांश चिन्ह सोडून दशांश चिन्ह नंतर किती करायचं, 1 2, म्हणजे 1 आणि 2 येतात, किती होणार आहे, 17.5. मग 17.5 करायचे. मला 1.75 ला 1.75 ला 17.5 करायचं असेल तर मला 10 ने गुणावं लागेल. तर इथं 10 ने गुणतो आणि इथं गुणलं म्हणजे इकडं पण गुणा लागेल 10 ने, इथं पण गुणलो. मग माझं हे झालं 17.5 म्हणजे 41.37 भागिले 17.5. ओके, बरोबर. मग आता इथं गुणिले इथं 10 आहे ना, म्हणजे किती होणार, 2364 भागिले किती होणार आहे इथं, 1000. ओके, मग आता माझं झालं का रे हे, असं फॉर्मॅट झालं का बघा बरं. 41.37 भागिले 17.5 झालं का, 17.5 असंच झालं का नाही. बघा 41, याला लिहितो बघा आता, 41.37 भागिले 17.5 बरोबर हे उत्तर असणार आहे तुमचं. तर बघा दशांश, आता खाली किती हजार आहे, तर 1 2 3 शून्य आहे, तर उजवीकडून डावीकडे 3 घर मोजतो मी. ओके, 2364. ओके, 1 2 3 घरं दिलं दशांश चिन्ह, म्हणजे 2.364 हे तुमचं उत्तर आहे. समजलं सगळ्यांना काय केलंय आपण, कसं केलंय, बोला रे, सगळ्यांना समजलं का काय केलं, समजलं का रे, बोला. ए हो बोला की रे, हो सर. नक्की हो जे सर. समजलं का, जे समजलं, वेदांश, हो मनस्वी समजलं का काय काय केलं आपण, हो सर. मनस्वी हो सर. आवाज बारीक आहे, तुला समजलं नाही असं वाटतं मला. नक्की समजलं, विचार तुला. दुसरा क्वेश्चन, असे 2 4 क्वेश्चन आहेत, ते 2 4 क्वेश्चन पण तुमच्या समोर आणतो, तुम्हाला आलं पाहिजे. ओके, समजलं सगळ्यांना.